आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये जाणवू लागलेले आहे। खरं तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये LPG गॅसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याचं बोललं जातं आहे। मात्र गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर LPG गॅस उपलब्ध असल्याचं देखील दिसून येत आहे। खरं तर आपण या ठिकाणी बजाजच्या या एजन्सीच्या ऑफिसच्या बाहेर उभे आहोत आणि ग्राहकांची लांबच लांब या ठिकाणी लागलेली आहे। अनेक समस्या ग्राहकांना या ठिकाणी उद्भवत आहे। OTP असेल, त्याचबरोबर सर्व्हर असेल, अशा अनेक समस्यांना या ठिकाणी ग्राहक खरं तर त्रस्त झालेला आहे। आपण ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, काय नेमक्या समस्या येत आहेत। तर दादा, आपला विषय असा आहे की माझं नाव संदीप पाटील आहे आणि मी काल 13 ते 14 वेळा गॅस बुक करण्यासाठी प्रयत्न केला, पण माझा गॅस बुक पण झाला, पण OTP येत नाही। म्हणजे ते सांगताय आता KYCचा प्रॉब्लेम। आणि इथे आल्यानंतर जर बघितलं आपण तर सर्व्हर डाऊन आहे। म्हणजे शासनानेसुद्धा या प्रायव्हेट एजन्सींना थोडी स्ट्रिक्टली ॲक्शन दिल्या पाहिजे की जेणेकरून लोकांची हॅरेसमेंट होणार नाही। एवढ्या उन्हातानात लोक जर लाईन लावत असतील तर कुठेतरी शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर जेवढ्या लोकांना गॅस उपलब्ध होईल, सिलेंडर वगैरे, तेवढं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। खरं तर या एजन्सीकडे मोठ्या प्रमाणावर साठा जो आहे शिल्लक आहे। साठा स्टॉक असून सुद्धा जर देत नसेल तर मग हे गव्हर्नमेंटचं कुठेतरी फेलियर आहे। क्लिअरली सांगतो की त्यात लोकांना जर कधी उभं राहावं लागत असेल तर मग याचं काय करायचं काय। एवढ्या उन्हाताना जर लोक 15-15 किलोमीटर 20-20 किलोमीटरहून येत असतील आणि पुरवठा असूनसुद्धा जर कधी तो सप्लाय होत नसेल, लोकांना जर कधी तो डिलिव्हर होत नसेल तर मग हे फेलियरच असणार ना। आपण बघू शकतो की पुरवठा असून सुद्धा तो ग्राहकांना त्या ठिकाणी पुरवला जात असेल तर हे सरकारचं अपयश आहे, अशा प्रकारची भावना खरं तर ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे। इतरही ग्राहकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, नेमकी काय अडचण येते? अडचण अशी आहे की OTPचा आणि गॅस बुकिंगचाच प्रॉब्लेम येतो आहे आणि सर्वसामान्य लोकांना ज्याचा फटका बसतो आहे। कामधंदे सोडून इथं पूर्ण लाईनीमध्ये लोकांना उभं राहावं लागतं आहे, तरी पण 2-2, 3-3 दिवस वेळ देऊन पण लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही। याच्यावर सरकारने योग्य तो तोडगा काढला पाहिजे। आणि OTPचा प्रश्न असा आहे की OTP ज्या एजन्सीचा असला तीच एजन्सी ग्राहकाला गॅस वितरण करत असते। तर माझा प्रश्न आहे सरकारला आणि विनंती आहे की कुठलाही OTP, कुठली एजन्सी असली, गॅस एजन्सी असली तर OTP दाखवल्याबरोबर त्या ग्राहकाला त्यांनी गॅस दिला पाहिजे, अशी योजना सरकारने करावी, अशी मी महाराष्ट्र सरकारला माझ्यातर्फे व सर्व ग्राहकांच्या तर्फे विनंती करतोय। बाबा, काय सांगाल तुम्ही, केव्हापासून गॅस संपलेला आहे आणि काय सांगा? आम्ही पाटण्याहून आलो आहे, खरं पाहायला गेलो होतो भीमराव त्र्यंबक निकाळे। गुरुवारी आपण सोमवारी गेलो का, फोन केला का, नाही म्हणे गुरुवारी येतील। गुरुवारी फोन केला का, नाही पुढच्या सोमवारी येतील। का येते का साहेब, का गाडी आली नाही? तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं, ते म्हणता गाडी अंडर रिपेरिंग आहे। काही ड्रायव्हरच कुठं गावी गेला आहे बाहेरगाव, असे निवळ चाटा मारतात हो एजन्सीवाले। आपण बघू शकतो खरं तर या ठिकाणी पुरवठा एजन्सीकडे मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक आहे, तरी देखील एजन्सीच्या बाहेर ही गर्दी का, असा सवाल या निमित्ताने आता उपस्थित होत आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।